हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या शुभम सर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, एक खूप महत्त्वाची सूचना तुमच्या सगळ्यांसाठी आहे आणि ही सूचना स्पेशली त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत IBPS सारख्या बँकिंग परीक्षांचा आणि त्यांना अभ्यासासोबत स्कॉलरशिपची सुद्धा गरज आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपची गरज आहे ते बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहिती आहे की आपल्या कॅटेगरीसाठी सारथी असेल, बार्टी असेल, TRT असेल, RT असेल किंवा महाज्योती असेल, या वेगवेगळ्या संस्था स्कॉलरशिप देतात. कधी आपण अभ्यास करत असतानाच आपल्याला ती स्कॉलरशिप देत असतात. ही स्कॉलरशिप मिळवण्याची प्रक्रिया काय आहे तर तुम्हाला एक परीक्षेचा फॉर्म भरावा लागतो आणि तो परीक्षेचा फॉर्म भरल्यानंतर एक परीक्षा होते. त्या परीक्षेमधनं पास झाल्याच्या नंतर तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. परंतु सर, आम्हाला फॉर्म भरायचा होता, ही तारीख माहीत नव्हती. तुमच्या माहितीस तो हा फॉर्म मागच्या या महिन्याच्या 1 तारखेपासूनच म्हणजे ऑगस्टच्या 1 तारखेपासूनच फॉर्म सुरू झालेले आहेत आणि ते संपले होते 20 तारखेला. परंतु पुन्हा एकदा ते डेट वाढवून त्यांनी 20 ते 28 तारीख अशी विंडो दिली होती. परंतु 28 तारीख जरी आज असली तरी हे फॉर्मची लिंक आणखीनही थांबलेली नाही आहे. हे फॉर्म भरणं आणखीनही चालू आहे. हे तिसरं त्यांचं नोटिफिकेशन आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही आणखीन एक ॲडिशनल दिवस तुमच्या सगळ्यांसाठी देत आहोत. सो ज्या विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपबद्दल माहिती नव्हतं, ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या या परीक्षेबद्दल माहिती होतं परंतु फॉर्म भरणं झाला नव्हता किंवा काही इतर अडचणी असतील तर त्या सगळ्यांसाठी एक पुन्हा जीवनदान मिळालेलं आहे किंवा पुन्हा एक संधी मिळालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मी तुमच्यासमोर हे जे दाखवतोय मला थोडंसं झूम करतो. सुरुवातीला हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांचं हे पत्र आहे. ठीक आहे, एक सेकंद फक्त. यांचं हे पत्र आहे. तर यांनी हे पत्र आज म्हणजे 28/8/2025 हे काढलेलं आहे आणि ह्या पत्राचं जे टायटल आहे तेच त्यांनी दिलेलं आहे की जी प्रवेश परीक्षा आहे, जी CET आहे, जी सामायिक प्रवेश परीक्षा आहे, त्याचं ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदतवाढ आम्ही देत आहोत. मुदतवाढ देता असताना त्यांनी सगळ्या संस्थांची नाव दिलेली आहेत. बार्टी, TRT, सारथी, महाज्योती, RT या संस्थांमार्फत ज्यांना ज्यांना कोणाला अर्ज करायचे असतील, SC कॅन्डिडेट असतील, ST कॅन्डिडेट असतील, OBC कॅन्डिडेट असतील, मराठा असतील, मराठा कुणबी असतील, हे सगळेजण या मातंग RT अंडर जे बेनिफिशियरी कॅन्डिडेट असतील या सगळ्यांनाच अर्ज करण्यासाठी 1 दिवसाचा त्यांनी वेळ वाढून दिलेला आहे. त्यांनी या पॅराग्राफमध्ये फक्त किती तारखेपर्यंत होतं हे आधीचं सांगितलेलं आहे. परंतु नवीन जी घोषणा त्यांनी या पॅराग्राफमध्ये केली आहे की सदर घोषणापत्राद्वारे आम्ही हे सांगतोय. एक सेकंद, पेन भेटते का बघू आपण. चलो, हां. घोषणापत्राद्वारे हे सांगतोय की बार्टी, सारथी, महाज्योती, RT या संस्थांच्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 30 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच 31 ऑगस्ट 2025 हा एका दिवसाच्या कालावधीमध्ये उमेदवार ऑनलाईन अर्जातील काही ठराविक बाबी असतील तर त्या दुरुस्त करू शकतील. त्यांचं नाव असेल, त्यांचं कॅटेगरी असेल, या दुरुस्त करता येत नाहीत. एकदम फंडामेंटल ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या एडिट करता येत नाहीत. परंतु जर एडिट करण्यासारखे जसे मार्क्स असतील किंवा इतर काही गोष्टी असतील तर ह्या गोष्टी एडिट करता येतील 31 तारखेपर्यंत आणि 31 तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या फॉर्मची प्रिंट मिळवू शकता. तर जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना विनंती आहे माझी की तुम्ही फॉर्मची प्रिंट नक्की काढायची आहे, कारण तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ही फॉर्मची प्रिंट लागते. दुसरा मुद्दा असा, ज्यांनी आणखीन फॉर्म भरलेला नाही आहे, फॉर्म भरला गेलेला नाही आहे, ज्यांचं आणखीन काही टेक्निकल अडचणी होत्या किंवा कुठल्याही काही अडचणी असतील तर त्यांनी त्या सगळ्या अडचणींचं निरसन करून घ्यायचं आहे आणि 30 तारखेच्या आत 30/8/2025 पर्यंत त्यांनी फॉर्म भरून घ्यायचे आहेत. म्हणजे आज 28 तारीख आहे, उद्या 29 तारीख आहे आणि 30 तारीख आहे. असे फक्त 2 दिवस तुमच्याकडे पूर्ण उरलेले आहेत, उद्याचा आणि परवाचा. ठीक आहे, 29 आणि 30. 31 तारखेला मात्र तुम्हाला तो फॉर्म फक्त डाउनलोड करता येणार आहे किंवा मायनर एडिट्स त्याच्यामध्ये करता येतील. ठीक आहे, त्यामुळे मेजर गोष्टी या सगळ्या भरून घ्या. माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की ज्या विद्यार्थ्यांपर्यंत मेसेज पोहोचवायला पाहिजे त्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवा. तुम्हाला वाटत असेल तुमचे मित्र असतील, नातेवाईक असतील किंवा ज्यांनी स्कॉलरशिपचे फॉर्म भरलेले आहेत, भरलेले नाहीत असे तुमचे अंडर ग्रॅज्युएटचे जस्ट पासआउट झालेले काही विद्यार्थी असतील, या सगळ्यांपर्यंत हा मेसेज, हा व्हिडिओ पोहोचवा. चलो, थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट. जर काय अडचण आली तर आपले वेगवेगळ्या संस्थांचे टेलिग्राम चॅनल सेपरेट आपण केलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि हा खाली नंबर पण दिलेला आहे 8484चा, त्यावर सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करू शकता. चलो, थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट.